Welcome to Kinder Learning Box! आता आपण स्वर आणि त्याच्या मात्रा पाहूयात, म्हणजेच की चिन्ह पाहूयात. तर पहिला स्वर आहे अ. अ ला कोणतीही मात्रा लागत नाही. तर दुसरा स्वर आहे आ. आ ला आ. जेव्हा आ हा कोणत्याही व्यंजनाला जोडून येतो तेव्हा त्याला हे चिन्ह वापरले जातात. त्याला काना असे म्हणतात. छोटी ई. जेव्हा छोटी ही ई कोणत्याही व्यंजनासोबत जोडून येते तेव्हा हे चिन्ह वापरले जातात आणि त्यालाच पहिली वेलांटी असे म्हटले जाते. मोठी ई. मोठी ही जेव्हा कोणत्याही व्यंजनासोबत जोडून येते तेव्हा हे चिन्ह वापरले जातात. त्यालाच दुसरी वेलांटी असे म्हटले जाते. छोटा ऊ. जेव्हा छोटा ऊ कोणत्याही व्यंजनासोबत जोडून येतो तेव्हा हे चिन्ह वापरले जाते. त्यालाच पहिला उकार असे म्हटले जाते. मोठा ऊ. जेव्हा मोठा ऊ कोणत्याही व्यंजनासोबत जोडून येतो तेव्हा हे चिन्ह वापरले जातात. त्यालाच मोठा उकार असे म्हटले जाते. ए. जेव्हा कोणत्याही ए हा कोणत्याही व्यंजनाला जोडून येतो तेव्हा हे चिन्ह वापरले जातात. त्यालाच मात्रा असे म्हणतात. ॲ. जेव्हा कोणत्याही व्यंजनाला सोबत जोडून येतो तेव्हा हे चिन्ह वापरतात. त्याला अर्धचंद्र असे म्हटले जाते. ऐ. जेव्हा ऐ हे कोणत्याही व्यंजनाला जोडून येते तेव्हा हे चिन्ह वापरले जाते. त्यालाच की दोन मात्रा असे म्हणतात. ओ. जेव्हा ओ हा कोणत्याही व्यंजनाला जोडून येतो तेव्हा त्याला हे चिन्ह वापरले जातात, म्हणजेच की एक काना एक मात्रा. अ. अ हे कोणत्याही व्यंजनाला जोडून जर आले तर त्याला हे चिन्ह वापरतात. एक काना आणि त्याच्यावर अर्धचंद्र. जेव्हा आऊ हा कोणत्याही व्यंजनासोबत जोडून येतो तेव्हा हे चिन्ह वापरले जातात, म्हणजेच की दोन मात्रे एक काना. अम. अम. जेव्हा अम हा कोणत्याही व्यंजनाला जोडून येतो तेव्हा हे चिन्ह वापरले जाते, म्हणजेच की अनुस्वार. आहा. जेव्हा आहा हा कोणत्याही व्यंजनाला जोडून येतो तेव्हा हे चिन्ह वापरले जातात, म्हणजेच की त्याला विसर्ग असे म्हणतात. आता आपण क वर्गाची 14 कडी पाहूया. तर त्यातील पहिलं व्यंजन आहे क. क. क ला काना का. क ला पहिली वेलांटी की. क ला दुसरी वेलांटी की. क ला पहिला उकार कू. क ला दुसरा उकार कू. क ला एक मात्रा के. क वर अर्धचंद्र कॅ. क ला दोन मात्रे कै. क ला एक मात्रा एक काना को. क वर अर्धचंद्र आणि काना कॉ. कै ला दोन मात्रे एक काना कौ. क वर अनुस्वार कौम. क ला विसर्ग कहा. ख ची 14 कडी ख. ख ला काना खा. ख ला पहिली वेलांटी खी. ख ला दुसरी वेलांटी खी. ख ला पहिला उकार खू. ख ला दुसरा उकार खू. ख वर एक मात्रा खे. ख वर अर्धचंद्र ख्या. ख वर दोन मात्रे खै. ख ला एक मात्रा एक काना खो. ख ला एक काना आणि अर्धचंद्र खॉ. ख ला दोन मात्रे आणि एक काना खौ. ख वर अनुस्वार खम. ख ला विसर्ग खा. ग ची 14 कडी ग. ग ला काना गा. ग ला पहिली वेलांटी गी. ग ला दुसरी वेलांटी गी. ग ला पहिला उकार गू. ग ला दुसरा उकार गू. ग वर एक मात्रा गे. ग वर अर्धचंद्र गॅ. ग वर दोन मात्रे गै. ग ला एक मात्रा एक काना गो. ग वर अर्धचंद्र आणि एक काना गॉ. ग वर दोन मात्रे एक काना
गहू. गवर अनुस्वार गम. गला विसर्ग गहा. घ ची 14 कडी. घ. घ ला काना घा. घ ला पहिली वेलांटी घी. घ ला दुसरी वेलांटी घी. घ ला पहिला उकार घू. घ ला दुसरा उकार घू. घ वर एक मात्रा घे. घ वर अर्धचंद्र घ्या. घ वर 2 मात्रे घई. घ वर एक मात्रा एक काना घो. घ वर अर्धचंद्र आणि काना घो. घ वर 2 मात्रे एक काना घऊ. घ वर अनुस्वार घम. घ ला विसर्ग घहा. तर आज आपण शिकलो आहोत 14 कडी म्हणजे काय, स्वरांची मात्रा आणि व्यंजनासोबत मात्रेचा आवाज कसा येतो हे शिकलो आहोत. आणि त्याच सोबत आपण आज क ची 14 कडी पण शिकलो आहोत. तर पुढच्या लेसन मध्ये आपण च आणि प ची 14 कडी शिकणार आहोत. तोपर्यंत मुलांनो प्रॅक्टिस करत राहा, अभ्यास करत राहा. अँड बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट लेसन.